नमस्कार. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या तत्वाची जोपासना करणारे आणि सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे खूप कमी सुधारक घडताना आपणाला दिसतात. अशा सुधारकांपैकीच एक व्यक्तिमत्व ते म्हणजे सहकारमर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा होय. स्वर्गीय आप्पा हे केवळ सहकारमर्षी नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. या भागातील सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याचे आपणाला दिसून येते. यानिमित्त मी प्रथमतः स्वर्गीय आप्पांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. या कृष्णाकाठावरती शिक्षणाची ज्ञानगंगा या बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारे एक महत्त्वाचे महाविद्यालय म्हणून ज्याचं आवर्जून नाव घेतलं जाते ते म्हणजे कृष्णा महाविद्यालय रेटरे. या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व IQSC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी स्त्री शिक्षणातील समाजसुधारकांचे योगदान या विषयावरती राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानिमित्त या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर साळुंखे सर, IQSC विभागाचे समन्वयक आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर दैवी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर स्नेहल राजहंस मॅडम, सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आज या ठिकाणी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्या विषयावरती मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली. आपण आज या परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे स्त्री शिक्षणातील समाजसुधारकांचे योगदान. तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या सार्वत्रिक शिक्षणाला सुरुवात कधी झाली असेल तर ती 19व्या शतकाच्या प्रारंभी झालेली आपणाला दिसून येते. तत्पूर्वी राजे महाराजे, तत्कालीन उच्च ठरवल्या गेलेल्या काही जातींमधील स्त्रियांनी शिक्षण घेतलेल्याचं आपणाला उदाहरणं दिसून येतात. परंतु जो बहुजन समाज आहे, जो सामान्य समाज आहे, जो दलित, कष्टकरी, शेतकरी हा समाज आहे, या समाजातील स्त्रिया मात्र शिक्षणापासून वंचित असल्याचं आपणाला दिसून येतं. आणि या स्त्रियांच्या सार्वत्रिक शिक्षणाला सुरुवात ही प्रामुख्याने 19व्या शतकाच्या प्रारंभी झाली. खरं तर 19वे शतक हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं शतक मानलं जातं. कारण खूप क्रांतिकारक बदल, ऐतिहासिक बदल या शतकामध्ये घडून आलेले आहेत. त्यापैकीच एका महत्त्वाच्या बदलासंबंधी आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय ते म्हणजे स्त्री शिक्षण. परंतु ही चर्चा करत असताना 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्री जीवन कशा पद्धतीचं होतं, स्त्रियांची अवस्था कशा पद्धतीची होती, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था, ग्रंथप्रामाण्यवाद, रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा या सर्वांनी 19व्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत भारतातील स्त्रियांचं जीवन हे पूर्णपणे बंदिस्त करून टाकलेलं होतं. स्त्री म्हणजे केवळ एक भोगवस्तू, स्त्रीचं जीवन म्हणजे केवळ 4 भिंतीच्या आत बंदिस्त, अशा प्रकारचं अत्यंत दुय्यम दर्जाचं
जीवन या भारतातील स्त्रियांना जगावं लागत होतं. अत्यंत अमानवी प्रकारची अशी सती पद्धत असेल, बालविवाहाची प्रथा, हुंडा पद्धत, विधवांच्या पुनर्विवाहाला बंदी, स्त्रियांच्या सामाजिक जीवनातील सहभागावरती बंदी, स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश नाही, स्त्रियांच्या शिक्षणावरती बंदी, अशा खूप साऱ्या रूढी प्रथा परंपरांनी हे भारतीय स्त्रियांचं जीवन बंदिस्त करून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यांना व्यक्तिमत्व विकासाची कोणतीही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नव्हती आणि त्याचाच परिणाम स्त्रिया अत्यंत दुय्यम दर्जाचे गुलामांप्रमाणे जीवन जगताना आपल्याला दिसून येतात. परंतु या 19व्या शतकाच्या प्रारंभी मी मगाशी म्हटलं तसं भारतामध्ये काही बदल झाले, काही ऐतिहासिक घटना घडल्या, काही क्रांतिकारी घटना घडल्या. त्यापैकी एक महत्त्वाची घटना होती ती म्हणजे ब्रिटिश राजवट. 19व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांना जी खूप मोठा अडथळा ठरलेली मराठ्यांची सत्ता होती, त्या मराठ्यांच्या सत्तेचा सुद्धा शेवट करत अखंड हिंदुस्थानावरती ब्रिटिशांनी आपलं राज्य, आपलं प्रशासन प्रस्थापित केले. ब्रिटिश राजवटीचे, ब्रिटिश सत्तेचे भारतीय समाजावरती जे परिणाम झाले ते दुहेरी परिणाम आहेत. ब्रिटिशांनी या आपल्या पारतंत्र्यामध्ये भारतीय लोकांचं शोषण किंवा त्यांच्यावरती अत्याचार केले का, तर जरूर केले. ही एक बाजू झाली. मात्र दुसऱ्या बाजूला ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय समाजाच्या दृष्टीने, भारतीय समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी घडल्या, हे नाकारून चालणार नाही. जो भारतीय समाज रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड या सगळ्यांच्या नावाखाली जो अडकून पडलेला होता, अशा समाजाला मागासलेपणातून बाहेर काढून एक प्रगतीची दिशा देण्याचं काम या ब्रिटिश राजवटीनेच केलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. या ब्रिटिश राजवटीमध्ये ज्याला आपण पाश्चात्य विचार म्हणतो, ज्याला आपण आधुनिक विचार म्हणतो, स्वातंत्र्य, समता, मानवता, बंधुभाव, उदारमतवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, हे जे आधुनिक विचार आहेत, या आधुनिक विचारांचा प्रसार होऊ लागला आणि या आधुनिक विचारांचाच परिणाम भारतीय समाजामध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभी स्त्री शिक्षणाला चालना मिळाली. दुसरी एक महत्त्वाची घटना, या ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांसोबत ज्या काही ख्रिश्चन मिशन आणि मिशनरी भारतामध्ये आलेल्या होत्या, या मिशन आणि मिशनऱ्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा प्रमुख हेतू काय होता, तर ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये प्रसार करणं, ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये प्रचार करणं, हा त्यांचा मुख्य हेतू होता. परंतु भारतीय समाजावरील धर्मव्यवस्थेची असणारी मजबूत पकड लक्षात घेता या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतामध्ये डायरेक्ट धर्मप्रसाराच्या कामाला सुरुवात केली नाही. तर त्यांनी पहिल्यांदा इथं काय केलं, तर त्यांनी पहिल्यांदा इथं काही समाज उपयोगी, लोक उपयोगी कामं करायला सुरुवात केली आणि त्यातूनच या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्राधान्य दिलं ते म्हणजे स्त्री शिक्षणाला. ख्रिश्चन ज्या मिशन भारतामध्ये आलेल्या होत्या, मिशन म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांना मिशन म्हणून ओळखलं जातं आणि अशा मिशनमध्ये सेवाभावी वृत्तीनं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं काम जे लोक करतात त्यांना मिशनरी म्हणून संबोधलं जातं. तर अशा ज्या काही मिशन भारतामध्ये आलेल्या होत्या, त्यापैकी एक महत्त्वाची मिशन ती म्हणजे अमेरिकन मिशनरी सोसायटी. या अमेरिकन मिशनरी सोसायटीने मुंबईमध्ये 1924मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती. त्यानंतर इतर अनेक ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आल्या, वसतिगृहांची देखील निर्मिती करण्यात आली आणि स्त्री शिक्षणाला सुरुवात करण्याचं काम या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलं. खरं तर त्याला खूपसा प्रतिसाद मिळाला नाही, कालांतरानं त्या शाळा बंद पडल्या. परंतु
भारतामध्ये या आधुनिक विचारांचा पाया घालण्याचं काम किंवा आधुनिक विचारांचा प्रसार जो होऊ लागला तो ब्रिटिश राजवटीमध्येच होऊ लागला हे आपणाला मान्य करावं लागेल. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये 2 चळवळी सुरू झाल्या. पहिली चळवळ होती ती म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आणि दुसरी चळवळ होती ती म्हणजे समाज सुधारणेची चळवळ. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य चळवळीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या समाज सुधारणेच्या चळवळीला देखील दिलं जातं. कारण या समाजामध्ये नवीन विचार रुजवण्याचं काम, इथल्या समाजाला जागृत करण्याचं काम आणि समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींनी केलेलं आहे हे आपणाला या ठिकाणी मान्य करावं लागेल. या पाश्चात्य विचारांच्या प्रभावानं, या आधुनिक विचारांच्या प्रभावानं इंग्रजी शिक्षणाच्या सुरुवातीमुळं जो एक भारतामध्ये नवतरुणांचा एक गट उदयास आला, की जो एक समाजसुधारकांचा एक गट उदयास आला, या वर्गाला जाणीव होऊ लागली की आपण मागासलेले का आहोत. या पाश्चात्य देशांशी तुलना केली तर भारत अजून मागासलेला कसा काय, तर त्याची उत्तरं त्यांना त्या आधुनिक विचारांमुळं समजू लागली. हरी नरके या बाबतीत असं म्हणतात की सुधारक कोणाला म्हणायचं, समाजसुधारक कोणाला म्हणायचं, तर समाज आपोआप घडत नाही तर तो घडवावा लागतो. समाज घडवणारी माणसं कुणी वेगळी नसतात, तर ती माणसे समाजातूनच आकाराला आलेली असतात. समाजासाठी समाजातून आकाराला आलेल्या या माणसांनाच समाजसुधारक म्हणून ओळखलं जातं. अशी एक समाजसुधारकांची पिढी 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये उदयास आली आणि खऱ्या अर्थानं या समाजसुधारकांनी इथल्या स्त्री शिक्षणाच्या संदर्भात, इथल्या स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रयत्न करण्यास सुरुवात केली. असं म्हणतात की कोणत्याही संस्कृतीचं श्रेष्ठत्व किंवा महत्त्व हे त्या संस्कृतीमधील स्त्रियांच्या सामाजिक दर्जावरती अवलंबून असतं. 50% स्त्री की ज्या स्त्रीवर्गाला अंधकारामध्ये ठेवून कोणताही देश प्रगतीपथावरती जाऊ शकत नाही, कोणताही देश सर्वांगीण विकास करू शकत नाही, याची जाणीव इथल्या समाजसुधारकांना झाली, याची जाणीव इथल्या तरुण वर्गाला झाली आणि यामधूनच स्त्रियांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येऊ लागले, स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी प्रयत्न करण्यात येऊ लागले. आणि या स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराचं, स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीचं एकमेव मार्ग, एकमेव साधन आहे ते म्हणजे स्त्री शिक्षण. याची जाणीव या काळामध्ये समाजसुधारकांना झाली. खूप मोठी यादी आहे समाजसुधारकांची. या सर्व समाजसुधारकांचा, त्यांचं योगदान, त्यांचं कार्य या ठिकाणी अभ्यासणं किंवा तुमच्यासमोर विशद करणं खूप अवघड काम आहे. तरी देखील 19व्या शतकाच्या प्रारंभीपासून ज्या महान समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी जे महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी संदर्भ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातील जे पहिलं नाव प्राधान्यानं घ्यावं लागतं ते म्हणजे ज्यांना आधुनिक भारताचे जनक, आधुनिक विचारांचे अग्रदूत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय या बंगाल प्रांतातील व्यक्तीने सन 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. या ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यापाठीमागे त्यांचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे भारतीय समाजामध्ये सामाजिक सुधारणा करणं, भारतीय समाजामध्ये धार्मिक सुधारणा करणं आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या सर्वांगीण सुधारणा, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं. या उद्देशाने राजा राममोहन रॉय यांनी या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. राजा राममोहन रॉय यांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभी
समाज सुधारणेच्या चळवळीचा पाया घातला. केवळ समाज सुधारणेच्या चळवळीचा पाया घातला असं नाही, तर स्त्रियांच्या उन्नतीचा सुद्धा त्यांनी पाया घातला. 19व्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत बंगाल प्रांत असो, राजस्थान, महाराष्ट्रातील काही भाग की ज्या भागामध्ये सतीची चाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, अमानवी प्रकारची प्रथा म्हणून या प्रथेला ओळखलं जातं. तर या सती प्रथेच्या विरोधामध्ये सर्वप्रथम भारतीय व्यक्तीनं जर कोणी बंड पुकारला असेल किंवा या प्रथेला विरोध केला असेल तर तो म्हणजे राजा राम मोहन रॉय यांनी. राजा राम मोहन रॉय यांनी या प्रथेच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभा केलं, लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं. त्यांना खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं, त्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं, परंतु ते आपल्या ध्येयापासून किंचितही ढळले नाहीत आणि त्यांनी त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि त्याचाच परिणाम लॉर्ड विल्यम बेंटिंकला सतीबंदीचा कायदा त्या ठिकाणी पास करावा लागला. राजाराम मोहन रॉय यांनी बहुपत्नीत्वाच्या पद्धतीला प्रखर विरोध केला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. हे सर्व काम करत असताना राजा राम मोहन रॉय यांनी स्त्री शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. स्त्री शिक्षण, आधुनिक शिक्षण, इंग्रजी शिक्षण जोपर्यंत इथल्या भारतीय लोकांना मिळत नाही, तोपर्यंत या शिक्षणाचा प्रसार होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारतामध्ये सामाजिक सुधारणा घडून येणार नाहीत, अशी ठाम भूमिका राजाराम मोहन रॉय यांची होती. आणि यामधूनच त्यांनी मग हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी असेल, मिरत उल अखबार असेल, सुलभ समाचार असेल, या सर्व वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम या राजा राम मोहन रॉय यांनी केलं. आणि स्त्रियांना या सामाजिक परिस्थितीमधून बाहेर काढणं, त्यांच्यावरती होणारे जे अन्याय आहेत, रूढी प्रथा परंपरांनी त्यांचं जीवन जे बंदिस्त करून टाकलेलं आहे, यातून त्यांना मुक्त करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम हे राजा राम मोहन रॉय यांनी केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतातील पहिली समाज सुधारणेची चळवळ जर कोणती असेल तर ती ब्राह्मो समाजाची चळवळ असेल, हे आपणाला मान्य करावं लागतं. आणि या चळवळीच्या माध्यमातूनच राजा राम मोहन रॉय यांनी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आपणाला दिसून येतात. आता यानंतर आपणाला दुसऱ्या एका व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी संदर्भ घ्यावा लागेल, ज्या व्यक्तिमत्वाची नोंद घेतल्याशिवाय आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ते व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. अस्पृश्यता निवारण आणि स्त्रीमुक्ती चळवळीचे अग्रदूत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं. शिक्षण आणि समता या दोन शब्दांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं आपणाला यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाला एक दिशा देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. एक कृतिशील, विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, ते अगदी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिलेलं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं आहे. परंतु या सर्व भागाचा या ठिकाणी आपण फारशी याच्यामध्ये चर्चा न करता महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्याच्यावरती आपण या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहोत. ते समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अगोदर मी मगाशी सांगितलं तसं काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी किंवा काही इतर व्यक्तींनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याचं काम केलेलं होतं, मात्र त्यांना त्याच्यामध्ये फारसं यश मिळालं नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षण हेच आवश्यक आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचे उद्धारी, या तत्वाचे पाईक महात्मा ज्योतिबा फुले होते.
त्यांनी हे जाणलं होतं की स्त्रियांची प्रगती करायची असेल, त्यांची उन्नती करायची असेल, त्यांचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली आणि सन 1848मध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. कालांतरानं काही दिवसांमध्ये ही शाळा बंद पडली, परंतु महात्मा ज्योतिबा फुले तेवढ्यावरती थांबले नाही. त्यांनी त्याच्या पुढं जाऊन बुधवारपेठ असेल, वेताळपेठ असेल या ठिकाणी पुन्हा मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. ऐकताना खूप सोपी गोष्ट आहे, वाचताना खूप सोपी गोष्ट वाटते, परंतु विचार केल्यानंतर त्या गोष्टीची भयानकता, वास्तवता लक्षात येते की ज्या काळामध्ये जातीयता, अस्पृश्यता, धर्म, रूढी, प्रथा, परंपरा याच्या नावाखाली समाज संपूर्ण दबला गेलेला होता. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटांमध्ये समाजाची विभागणी झालेली होती. अशा वेळेला समाजातील सनातनी वृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे हे अतिशय क्रांतिकारी काम होतं आणि ते काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. त्याचं श्रेय हे त्यांना द्यावंच लागतं. मुलींसाठी शाळा सुरू केली, मात्र मुलींना या शाळेमध्ये शिकवण्यासाठी आता शिक्षिका कोण हा एक खूप मोठा प्रश्न होता. त्यावेळेला स्वतःची धर्मपत्नी सावित्रीबाई यांना त्यांनी शिक्षण दिलं. त्यांना त्यांनी पहिल्या शिक्षिका बनवलं. सावित्रीबाईंना त्यांनी पहिल्या मुख्याध्यापिका बनवलं आणि हे सर्व करण्यासाठी जे जे आवश्यक प्रशिक्षण होतं ते प्रशिक्षण सावित्रीबाईंना त्यांनी दिलं आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. आज आपण बघतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं किंवा पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. कारण त्याची संधी त्यांना या 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रूपानं मिळाली, म्हणून आज आपणाला ही प्रगती झालेली दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले तेवढ्यावरती थांबलेले नाही आहेत, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाबरोबर अस्पृश्यांसाठी देखील स्वतंत्र शाळा सुरू केली. बालहत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी स्थापना केली. विधवांच्या पुनर्विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला. स्वतः एका विधवा स्त्रीचा यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. म्हणूनच मगाशी मी जे म्हटलं की महात्मा ज्योतिबा फुले हे कृतिशील विचारवंत होते. आपल्या कृतीतून त्यांनी या समाजाला दिशा देण्याचं काम केलं, सामाजिक प्रबोधनाचं काम केलं. नाभिक बांधवांना एकत्रित करून त्यांनी केशवपनाची जी प्रथा होती त्या प्रथेला देखील विरोध करण्याचं काम केलं. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी जे हंटर आयोग नेमण्यात आलेलं होतं, त्या हंटर आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी महत्त्वाची साक्ष दिली आणि त्या साक्षीमध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. प्राथमिक आणि मोफत सक्तीचे शिक्षण याचा त्यांनी पुरस्कार केला. एकंदरीत या सर्व कार्यांवरून आपणाला असं दिसून येतं की या स्त्रीमुक्ती आंदोलनाचे पुरस्कर्ते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी असं म्हटलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी या स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यामुळं स्त्री शिक्षणातील समाजसुधारकांचं योगदान अभ्यासत असताना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा अभ्यास केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये इतर राज्यांची जर तुलना केली तर सामाजिक प्रबोधनाचं जे काम होतं, सामाजिक सुधारणांच्या ज्या चळवळी होत्या त्यांना विशेष गती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. असंच एक बंगाल प्रांतातील दुसरे समाजसुधारक यांचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. ते म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. एक थोर मानवतावादी समाजसुधारक, संस्कृत पंडित, कृतिशील समाजसुधारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं
ते म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. ब्रिटिश सरकारी शिक्षण खात्यामध्ये प्रदीर्घ अशी नोकरी करत असताना भारतीय समाजामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, भारतीय समाजामध्ये परिवर्तन घडून आलं पाहिजे, रूढी प्रथा परंपरांच्या बंधनातून या समाजाला मुक्त केलं पाहिजे, या उद्देशाने पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. आणि त्या काळामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणासाठी बंगाल प्रांतामध्ये जवळपास 35 विद्यालये स्थापन केलेली होती, की खऱ्या अर्थानं स्त्रियांचा जोपर्यंत विकास होत नाही आणि स्त्रियांचा विकास हा त्यांना शिक्षण मिळाल्याशिवाय होणार नाही, यासाठी स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जवळपास 35 विद्यालयांची स्थापना बंगाल प्रांतामध्ये केली. 1819 साली कलकत्ता युवा स्त्री संस्था या नावाची एक संस्था स्थापन केली. त्याबरोबरच त्यांनी 1849मध्ये हिंदू बालिका विद्यालय या विद्यालयाची स्थापना केली. म्हणजे अशा पद्धतीनं स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाची संधी तिथल्या बहुजन समाजातील स्त्रियांना, तिथल्या सामान्य कुटुंबातील स्त्रियांना उपलब्ध करून देण्याचं काम हे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेलं होतं. ज्यावेळेस 1854मध्ये चार्ल्स वूडचा शिक्षणविषयक खलिता पास झाला आणि त्या चार्ल्स वूडच्या शिक्षणविषयक खलित्यामध्ये तिथून पाठीमागच्या भारतीय शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील शिक्षण कशा पद्धतीचं असावं या संदर्भात ज्या शिफारशी सांगण्यात आल्या, तर त्या शिफारशी सुचवत असताना त्या चार्ल्स वूडना काही शिफारशी सांगण्याचं काम हे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेलं होतं. आणि त्यातली महत्त्वाची शिफारस होती ती म्हणजे स्त्री शिक्षणाची शिफारस. म्हणजे सर्व स्तरातील सर्व स्त्रियांना, मग त्या उच्च जातीतील असो किंवा त्या कनिष्ठ जातीतील असो, त्या श्रीमंत असोत किंवा त्या गरीब असोत, अशा सर्व स्तरातील सर्व स्त्रियांना शिक्षण भेटलं पाहिजे, यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. आवर्जून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटेल की त्यांनी बालविवाहाची जी प्रथा होती, या बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी प्रखर विरोध केला. आपला कुटुंबातील आपली स्वतःची मुलगी ही ज्यावेळेस 15 वर्षापेक्षा तिचं जास्त वय झालं त्यावेळेसच तिचं लग्न लावून दिलं आणि आपला स्वतःचा मुलगा त्याचं लग्न एका विधवा मुलीबरोबर करून दिलं. म्हणजे केवळ फक्त त्यांनी विचार सांगितले नाहीत, तर त्या विचारांचा त्यांनी स्वीकार केला आणि तो स्वतः स्वीकार केलेला आपणाला दिसून येतो. त्यामुळे भारतातील स्त्री शिक्षणामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचंही नाव आपणाला या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल. पुढील समाजसुधारकांचा आपण जो आता विचार करणार आहोत ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना. आज आपण संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून ज्या मुंबई शहराला ओळखतो, या मुंबई शहराचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ शंकर सेठ यांना ओळखलं जातं. एक सर्वांगीण सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक अशी जगन्नाथ शंकर सेठ यांची ओळख आहे. सामाजिक सुधारणा, स्त्री उन्नती या संदर्भात त्यांचे जे विचार होते ते पुरोगामी स्वरूपाचे विचार होते. त्यांची आर्थिक स्थिती होती ती अतिशय उत्तम दर्जाची होती. त्यांचा पिढीजात जडा सोन्या हिऱ्यांचा त्यांचा व्यापार होता. त्या आर्थिक स्थितीचा उपभोग केवळ स्वतःसाठी न घेता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनं त्यांनी समाजातील अनेक संस्थांना, अनेक गरजू लोकांना, गरीब लोकांना सढळ हाताने मदत केलेली होती. म्हणूनच त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, कर्तृत्व आणि दातृत्व याचा संगम म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ. ज्यावेळेस राजाराम मोहन राय यांनी सतीबंदीचा कायदा व्हावा याच्यासाठी प्रयत्न सुरू केले, अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये जी सती पद्धत होती त्या सती पद्धतीला विरोध करण्याचं काम देखील महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलं. या सतीबंदीच्या विरोधामध्ये त्यांनी जनजागृती केली.
सतीबंदीचा ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस त्या कायद्याच्या बाजूनं लोकांचं अनुकूल मत तयार करण्यासाठी त्यांनी खूप मोठी जनजागृती करण्याचं काम केलेलं होतं. जगन्नाथ शंकर सेठ यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल, बॉम्बे असोसिएशन असेल किंवा इतर सर्व, आपण त्याच्यामध्ये खूप जायची आवश्यकता नाही. पण आवर्जून एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ यांनी सन 1848मध्ये मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा मुंबईमध्ये सुरू केली आणि ती शाळा स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये सुरू केली आणि स्वतःच्या मुलींना त्या शाळेमध्ये पाठवलं. म्हणजे अशा प्रकारचा पुरोगामी विचार असणारा एक द्रष्टा समाजसुधारक या आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचं काम हे जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेलं आहे. दरम्यानच्याच कालावधीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये अजून एक समाजसुधारक होऊन गेले की खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. असे थोर पंडित, शिक्षणतज्ज्ञ आचार्य बाळशास्त्री जांभेकर तत्कालीन समाजव्यवस्थेवरती पुरोगामी विचारांचे संस्कार दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून रुजवण्याचं काम हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची प्रदीर्घ कारकीर्द ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित राहिलेली आहे. नामांकित महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ नोकरी केली. स्त्री शिक्षण, पाश्चात्य ज्ञान याचा त्यांनी प्रखर पुरस्कार केला. धार्मिक बंधनामध्ये, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीच्या बंधनामध्ये अडकलेल्या भारतीय स्त्रियांना याच्यातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग आहे ते म्हणजे आधुनिक शिक्षण. आणि हे आधुनिक शिक्षण भारतीय स्त्रियांना मिळालं पाहिजे या गोष्टीचा पुरस्कार, या गोष्टीचा प्रसार, जनजागृती करण्याचं काम हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं आहे. शेजवळकर हे भारतातील प्रसिद्ध इतिहासाचे अभ्यासक, त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील आज जी शिक्षण प्रणाली आहे त्या शिक्षण प्रणालीचा खंबीर पाया घालण्याचं काम हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं आहे. का त्यांनी असं म्हटलेलं आहे तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील शिक्षण प्रसाराच्या प्रारंभीच्या काळात जी विविध पाठ्यपुस्तके तयार झाली त्या विविध पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. इतिहास, भूगोल, व्याकरण, नीतिशास्त्र अशा अनेक विषयांवरती त्यांनी ही पाठ्यपुस्तकं तयार केली आणि त्याच पाठ्यपुस्तकांच्या जोरावरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार घडून आला. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या शिक्षण व्यवस्थेचा पाया घालण्याचं काम ज्या अनेक समाजसुधारकांनी केलं त्याच्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देखील प्राधान्याने घेतलं जातं. यानंतर ज्यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन ज्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे ते समाजसुधारक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अविरत प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्री शिक्षणासाठी वाहून घेतलेलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ओळखलं जातं. 1907 साली हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना करून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण प्रसाराचं कार्य सुरू केलं. केवळ तेवढ्यावरती भागून चालणार नाही
तर इतर देशांमध्ये ज्या पद्धतीनं विद्यापीठांची स्थापना झालेली आहे त्या धर्तीवरती स्त्री शिक्षणाचं एक स्वतंत्र विद्यापीठ भारतामध्ये असलं पाहिजे ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि 1916मध्ये महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. या महिला विद्यापीठामधून स्त्रियांना उच्च शिक्षण तर भेटेलच, परंतु ते उच्च शिक्षण सर्वांगीण प्रकारचं असेल. म्हणजे स्त्री विकासासाठी आवश्यक असणारे प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला, आज आपण स्किल डेव्हलपमेंटवरती भर देतोय, परंतु 100-120 वर्षांपूर्वी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अशा पद्धतीचं शिक्षण या महिला विद्यापीठाच्या माध्यमातून स्त्रियांना देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं होतं. हे 1916 साली स्थापन झालेलं महिला विद्यापीठ म्हणजेच आजचं SNDT विद्यापीठ, म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचं महत्त्व यावरून आपणाला लक्षात येतं. या आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना, मुलींना इंग्रजी भाषेतून शिक्षण जरूर मिळालं पाहिजे, पाश्चात्य शिक्षण जरूर मिळालं पाहिजे, परंतु ते शिक्षण जर त्यांना मातृभाषेतून मिळालं तर त्यांना ते समजून घेण्यास अधिक सोपं जाईल, ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणून त्यांनी मातृभाषेतून शिक्षण मिळावा यासाठी त्यांनी या गोष्टीचा पुरस्कार केला. विधवा विवाह उत्तेजक मंडळाची त्यांनी स्थापना केली. अनाथ बालिका आश्रमची स्थापना केली. या गोष्टी एवढ्यासाठी सांगतोय की स्त्री शिक्षणाबरोबर स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी प्रयत्न केलेले आपणाला दिसून येतात. म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन केलेला आहे. ज्यांचा मगाशी थोडासा संदर्भ आपण पाहिला, परंतु आवर्जून त्यांचं नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे पहिल्या आद्य शिक्षिका, पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. महात्मा फुले यांच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन असंख्य अडथळे, असंख्य अडचणी आल्या, परंतु त्या सर्वांवरती मात करत आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहणारं हे व्यक्तिमत्व म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं. सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण आणि वाङ्मयीन कार्य या बाबतीत सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं, हे आपण अभ्यासलेलं आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे. परंतु ही गोष्ट देखील आपल्याला विचारात घ्यावी लागेल, सावित्रीबाई फुले या केवळ स्त्री शिक्षिका किंवा समाजसुधारक नव्हत्या, तर त्या एक उत्तम प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्या एक ज्येष्ठ साहित्यिक देखील होत्या. काव्य फुले नावाचा त्यांचा काव्यसंग्रह असेल, बावनकशी सुबोध रत्नाकर या नावाचा त्यांचा काव्यसंग्रह असेल, किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केलेला त्यांचा पत्रव्यवहार, हे त्यांचे जे इतर ग्रंथ असतील, हे सर्व जर विचारात घेतले तर त्यांच्या या प्रतिभावंत साहित्यिकाची त्या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यावी लागते. स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून देखील सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करावा लागेल. स्त्री शिक्षण, बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना, त्यानंतर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, अशा अनेक माध्यमांमधून त्यांनी स्त्रियांचा सर्वांगीण विकास, सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलेलं आपल्याला दिसून येतं. याच सावित्रीबाई फुलेंचा आणि याच महात्मा फुले यांचा प्रभाव पडलेलं अजून एक व्यक्तिमत्व, ते म्हणजे ताराबाई शिंदे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला जो सत्यशोधक समाज होता, या सत्यशोधक समाजाने सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जरूर प्रयत्न केले, पण त्याचबरोबर स्त्रियांच्या उन्नतीसाठी देखील या सत्यशोधक समाजानं प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतील एक महत्त्वाचे नाव ते म्हणजे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचा एक ग्रंथ लिहिला
आणि या ग्रंथांमधून स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आणि स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराला जबाबदार असणाऱ्या पुरुषी अहंकारी स्वभावावरती त्यांनी प्रखर अशी टीका केलेली आहे. बालविवाह, पुरुषांचा वर्चस्वी जो स्वभाव आहे, अशा अनेक ज्याला आपण समस्या म्हणू, रूढी, प्रथा, परंपरा, यावरती त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी प्रखर टीका केली आणि स्त्री शिक्षणाचा या ताराबाई शिंदे यांनी पुरस्कार केलेला होता. दुसऱ्या महिला समाजसुधारका, त्यांचा या ठिकाणी आपल्याला थोडासा संदर्भ घ्यावा लागेल, ते म्हणजे पंडिता रमाबाई. की या पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि या अंधश्रद्धेमधून, रूढी, प्रथा, परंपरांच्या या बंधनांमधून स्त्रियांची सुटका करण्यासाठी, स्त्रियांचं प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हंटर कमिशनचा जो संदर्भ मगाशी आला, त्या हंटर कमिशन पुढं पंडिता रमाबाई यांनी सुद्धा साक्ष दिलेली होती. स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला आणि त्यांनी अशी जी प्रमुख मागणी केली होती की स्त्रियांना, मुलींना शाळेत शिकवण्यासाठी, अध्ययनासाठी शिक्षिका असल्या पाहिजेत. त्या शिक्षिकांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळालं पाहिजे. इंग्रजी आणि मातृभाषेतून स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारची शिफारस त्यांनी त्या हंटर आयोगासमोर, हंटर कमिशनसमोर केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंडिता रमाबाई यांचं कार्य काय असेल तर त्यांनी ज्या शारदा सदनची स्थापना केली आणि या शारदा सदनच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्त्री शिक्षणामध्ये, महिला समाजसुधारकांमध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांच्या नावाची देखील आपणाला नोंद घ्यावी लागेल. खऱ्या अर्थानं भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, मात्र त्यापैकी आपल्या राजसत्तेचा उपयोग हा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी करायचा असतो हे ज्यांनी दाखवून दिलं, अशा 2 राजांचा, मी केवळ सामाजिक सुधारणांच्या बाबतीत बोलतोय, आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज. बडोदा संस्थानचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी स्त्री शिक्षणाच्या बाबत ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य केलेलं आहे. सन 1885 मध्ये सयाजीराव यांनी स्त्री शिक्षणाचा बडोदा संस्थानामध्ये हुकूम काढलेला होता. सक्तीचे मोफत शिक्षण देणारे पहिले राजे म्हणून आपणाला सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. स्त्री शिक्षणाचं त्यांनी एक स्वतंत्र धोरण ठरवलं. केवळ फक्त ते धोरण ठरवून शांत बसले नाहीत, तर त्या धोरणाची त्यांनी अंमलबजावणी आपल्या बडोदा संस्थानामध्ये केली. महाराजांची ठाम भूमिका होती की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्वातंत्र्यासाठी शिक्षण हे खूप आवश्यक आहे. स्त्रियांच्या जीवनात सकारात्मक बदल करायचा असेल तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल होतील. आणि यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारे पहिले राजे म्हणून देखील या श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा आपणाला उल्लेख करावा लागेल. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यापासून अनेकांना त्यांनी जी आर्थिक मदत केली, त्या आर्थिक मदतीच्या जोरावरतीच या पुढच्या पिढीतील समाजसुधारकांची निर्मिती झाली, हे आपणाला नाकारून चालणार नाही. यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल, ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, की जे कोल्हापूर संस्थानचे प्रमुख म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्या राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या सुनबाई यांना शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि खरं तर त्यांच्याकडेच कोल्हापूरमधील शिक्षण खात्याची जबाबदारी
देण्याचा त्यांचा मानस होता, परंतु त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळं कोल्हापूरमधील या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी रखमाबाई केळुसकर या स्त्रीवरती सोपवलेली होती, हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतची व्यवस्था राजर्षी शाहू महाराजांनी मुलींसाठी केलेली होती. त्या काळामध्ये राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफ राजर्षी शाहू महाराजांनी केलेली होती. म्हणजेच स्त्री शिक्षणाचा देखील राजर्षी शाहू महाराजांनी पुरस्कार केलेला होता. खूप सारे समाजसुधारक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारिणी सभा, हिंदू कोड बिल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतात. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतात. राष्ट्रवादी विचारांचे प्रवर्तक गोपाळ देशमुख लोकहितवादी यांनी देखील स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून, या मासिकातून त्यांची जी शतपत्रे प्रकाशित झाली त्यामध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर डॉक्टर भाऊदाजी लाड असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, दादासाहेब पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून केलेलं काम असेल, ह्या गोष्टीसुद्धा आपणाला नाकारून चालणार नाही. आणि अगदी 20व्या शतकामध्ये संत गाडगे महाराज की ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा आणि लोकसेवा करत असताना सामान्य जनतेला स्त्री शिक्षणाचा खूप मोठा संदेश दिला, त्यांचंही योगदान विचारात घेण्याची या ठिकाणी गरज आहे. अगदी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी ही शिक्षणाची ज्ञानगंगा या बहुजन समाजातील, या तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. खूप मोठी ही समाजसुधारकांची यादी आहे. यातील निवडक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात जे काही काम केलं ते काम या ठिकाणी आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही सामाजिक सुधारणांविषयी आग्रही असणाऱ्यांकडे असामान्य धैर्य असल्याशिवाय सुधारक बनता येत नाही. तसेच सुधारणा ही प्रथम मनात व्हावी लागते, त्यानंतर ती कृतीत अवतरते आणि त्यासाठी आवश्यक असणारे मानसिक सामर्थ्य या सुधारकांच्या जवळ होतं. आत्ता स्त्री शिक्षणाबाबत आपण जे काही समाजसुधारक पाहिले, या सर्व समाजसुधारकांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजातील सनातनवादी, कर्मठवादी विचारांना प्रखर विरोध करून या पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याचं जे मोठं काम केलं, स्त्री शिक्षणाला चालना देण्याचं जे काही काम केलं, त्याच समाजसुधारकांच्या प्रयत्नांचं फलित आज आपण बघतो की स्त्रिया सर्वच क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसून येत आहेत. परंतु परिस्थिती पूर्णपणे 100% बदललेली आहे असंही मान्य करून चालणार नाही. आज आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये, आजच्या धर्मव्यवस्थेने देखील स्त्रियांच्यावरती काही बंधने नव्यानं लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही बंधने, हे अडथळे आपणाला दूर करणं आज आवश्यक आहे. त्या संदर्भात एवढंच म्हणतो की एक लेक शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या, एक लेक शिकली म्हणजे शिकतील हजारो पिढ्या, असे म्हणत सावित्री तू शिकवल्या हजारो लेकी, असे म्हणत सावित्री तू शिकवल्या हजारो लेकी, इतक्या शिकवल्या की गर्भातल्या सावित्री गर्भातच मारल्या, गर्भातल्या सावित्री गर्भातच मारल्या. आज स्त्रीभ्रूणहत्यासारख्या समस्येनं संपूर्ण समाजव्यवस्थेला व्यापून टाकलेलं आहे. खरं तर आपण सर्वांनी या बाबतीत जनजागृती करणं
किंवा कार्य करणं ही काळाची गरज आहे आणि हे कार्य आपणाला खरं तर करावं लागेल. आणि पुनश्च एकदा या स्त्रियांना समाजामध्ये एक स्त्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्यांना देखील अगदी पुरुषांच्या बरोबरीनं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांमधूनच आजचा हा 21व्या शतकातील भारत आपल्यासमोर दिसतोय. आज या ठिकाणी स्त्री शिक्षणातील समाजसुधारकांचे योगदान या विषयावरती संयोजकांनी मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. मी या ठिकाणी जे काही विचार व्यक्त केले त्यामध्ये काही बदल किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणं आवश्यक आहे हे मला ज्ञात आहे. परंतु आपल्या काही सूचना असतील तर अवश्य जरूर या सूचना कराव्यात की जेणेकरून भविष्यातील सुधारणांसाठी त्याला निश्चित त्याचा मला फायदा होईल. पुनश्च एकदा मी संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे या ठिकाणी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.